गाईज, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. तर हे बघा, आता मस्तपैकी ना आज रविवार आहे, आंघोळ वगैरे केली आणि केस वगैरे धुतली आणि आत्ताच देवपूजा केली बघा. आता दक्ष आणि दक्षचं पप्पा अजून उठले पण नाही. प्रिन्सू जस्ट आत्ता उठले झोपून, जस्ट आत्ताच देवपूजा केली आहे आणि दक्षच्या पप्पांना अजून उठवायचं आहे. त्याला तर नाश्ता वगैरे पण झाला आहे. दक्षचे पप्पा पण नाश्ता करून गेले आणि हे बघा पोरं उठले आणि दक्षने जरासं खाल्लं 2 घास आणि दक्ष परत झोपलाय बघा. दक्षू, हे दक्षू, दक्षू, काय झालं बाळा? परत का झोपला? हां, काय झालं? 2च घासाचा भात खाल्ला आणि परत झोपलाय. त्याला काय दुखते काय माहिती, पोटात दुखते करायला लागले उठल्यापासून. काय झालं बाळा? हां, पोटात दुखायला लागलंय? उठ ना मग, जरा उठून बस ना. सकाळी उठल्यापासून नुसतं लोळूनच आहे. त्याच्या अंगात अशक्त पण आलाय वाटतं. जरा झोप नाही तर जरा खाल्लंय, झोप जरा, बरं वाटेल. आणि माझं चाललंय कामावर. आत्ताच भांडी वगैरे घासली, आमटी केलेली मस्तपैकी काळ्या वांग्याची आणि भात केलता. अजून चपात्या करायच्या आहेत. आम्ही गरम गरम भात आमटी खाल्ली. हे बघा स्वराचं काय चाललंय. तुला काय हवे? काय खायचं? आमटी चपाती? हां, मग भात आणि आमटी खायची आहे. मग वरती चढलीस का तू किचन कट्ट्यावर? हाताने घेणार होतीस काय? काय? हां, काय नाही तुझ्या हाताने? नाही देत प्लेट? नाही देत. उठ, मी वाढते. चल उतर खाली, मी वाढते. आता कसं फोन उचलू वाटायला झालाय बाय? हां, किती फोन केलेत? कधी केलाय? सायलेंट आहे. मग सायलेंट कशाला ठेवलाय? नाही देत माझा मोबाईल. मग मला काय सांगितलं? सुट्टी काढ म्हणून सांगितलं का नाही? हां, आणि स्वतः काय बाय घरात ना, मी यासाठी घरात थांबले. मोबाईल दे. सॉरी बोलायचं आधी सॉरी. बायकोला एक सॉरी बोललं तर बारीक होत नाही. मग मला सुट्टी कशाला काढायला सांगितली? हां, मला आधी बोलला होता का नाही? मग तेवढं घरात बसायला लावलं मला. खायला लागले काय? तुझं कुठं आहे? तर आत्ताच हे बघा, दुपारी जरा टाइमपास म्हणून पोरांना खायला कुरकुरे आणले होते आणि मॅगी पण आणले. आणि दक्षला भूक लागलेली तर मम्मी भात घाल म्हणलाय. जर भात पण घातलाय एका साईडला परत एकदा आणि मॅगी पण करायला लागले. आणि हे बघा, आज दुपारी घरात होती तर मस्तपैकी कपाट वगैरे घडी करून ठेवले. हे बघा किती छान असं दिसते मस्तपैकी. त्याच्यामध्ये पण साड्या आहेत बरं का, आणि ह्याच्यामध्ये सगळे ब्लाऊज वगैरे ठेवलेत. आणि हे पण एवढ्या साड्या आहेत घरात घालायच्या आणि नवीन कपडे वरती बॅगेत आहेत कपाटावरती. आणि हे बघा, हे पण एक कपाट आहे मस्तपैकी. हे आपला आरशाचा भाग आहे. हे तर पर्सनलच असतो त्यामुळे दाखवू शकत नाही. त्याच्यामध्ये माझं मेकअपचं वगैरे सगळं साहित्य आहे, ते मी तुम्हाला परत कधीतरी दाखवेल. आणि हे बघा, पोरांचे कप्पे पण मस्तपैकी तयार वगैरे केले, मस्त घडी मारून ठेवले. पोरं ना सारखी विस्कटतात. तर आज घरात आहे तर म्हणलं जरा आवरावरी करायची. म्हणजे नेहमी टापटीपच असतं, पण आता लगातार कामाला गेली होती आणि पोरांच्या शाळेच्या ह्याने वगैरे मला भेटला पण नव्हता आता किती दिवस करायला. तर आज घरात होती म्हणून म्हटलं करावं. आणि नवऱ्याने तर काय फसवलंच. मला म्हणले आज मी घरात आहे तर तू पण घरात थांब. आणि मी घरातच थांबले तर हे गायब आहे. दुपारी आले आणि परत जराशी मी आवरून झोपली नाही तोपर्यंत परत गायब झाले. मग आता उठून बघते तर दक्ष मला सांगायला लागला मम्मी पप्पा बाहेर गेलेत म्हणून आणि आम्हाला भूक लागली आहे, जरा भात वगैरे कर म्हणून भात घातला एका साईडला. हे बघा आता. आणि इकडे मॅगी करायची, पाणी ठेवले. 2च काढ. दिवा लाव. आणि तू दिवा लाव. तेल आहे का दिव्यात? नाही. तेल घालायला लागेल. थांब मी घालते. स्वरा ती वात कशाला काढली? व्यवस्थित लावा, हळूच. पेटले. थांब जरा पेटू दे, मग ही विझव.
फुकायची नाही हा. आणि अगरबत्ती हां पेटली सर मागं. हां फुकू नका. दक्ष थांब ना रे, पेटू दे तरी त्याला. स्वरा विजव तुझी, अशा हाताने ही कर. तुझी पेटली. हां लाव तिथं मधोमध. थांब लाव तरी अगं, विजव आधी. हां विजवा. हां तिथं मधोमध लावा. आणा नाही तर हां आण तुझी. लाव तिथे मधोमध. स्वराने लावली तिथंच. हां पाया पडाय छान असं मस्त. हां थांबा. स्वरा इथं बघ. इथं बघ. दक्षला नुसता कुंकू लाव. हां हळद लावायचं नाही. ती नको लाव. हा कुंकू लाव दादाला. दादा मुलगा आहे ना, दादाला नुसतं कुंकू लावायचं. हां हां बस छान. पाया पडा आता देव बाप्पाच्या. सांग बरं, ही कशाच असते? ही परातीतलं भाकरीचं. त्याचं काय करायचं? लाटायची ना भाकरी. ती काय आहे? चपातीचं. चपाती थापायची असते ना, मग लाटायची. आणि भाकरी काय करायची असते? कशी थापायची? थापायची वय. हां आणि इकडं काय चाललंय काम बापलेकांचं? करा करा. थापायची का लाटायची? तुला भाकरी आवडते का चपाती आवडते स्वरा? तुला भाकरी आवडते का चपाती आवडते? होय. कशी भाकरी कशी थापायची? दुकानवाला आहे वय. तर हे बघा आत्ताच चहा पिलो. आत्ताच चहा घेता. इथेच ग्लास पण आहेत तशीच. हां हे बघा असं असं करायचं. काय करायचं? पाखडायचं. असं असं काय करतात त्याने? पाखडतात है ना दुकानवाला. तर हे बघा इकडे मस्तपैकी आता धुरी करणार आहे. दक्ष स्वराला सर्दी खोकला झालाय ना, तर हे बघा स्वरा बसले इथे, दक्ष बसला इथे, हुसहुस करायला लागले. आता ह्याच्यासाठी धुरी करायला ठेवली आहे बघा. बाळांनो इथे पुढे येऊन बसा आता. चला. काही पोरं धुरी घ्यायची नाहीत म्हणून कशी पळायला लागलेत मागे मागे. स्वरा तर लागली रडायला. नुसतं असं तोंड पुढे करायचं बघा. असं अशी वासाने धुरी जाते पटकन सर्दी. दक्ष करे तोंड पुढं. घे लवकर. शेक घे शेक घे शेक घे. डोळा बंद करून तोंड पुढं कर. हां जरा नाकात न ही जाऊ दे. नाकात जरा दूर जाऊ दे. स्वरा ये जरा पुढं. अगं नाकात दूर जाऊ दे. हां गरम कसं लागणार आहे बाळा? तोंड नुसतं वाकवायचं बा याच्यामध्ये असं आणि डोळे बंद करायचं असं. याच्यामध्ये ना मग सर्दी जाते सगळी. मी मला घेते आता बस आवडलं. बघू माझ्या बाळाला बरं वाटते. गेली सर्दी. हां आता बघ कसं बरं वाटते बघ जरा. हां खोकला पण जातो. अशी दुरी घेतली. तुम्ही छोटं होतं तेव्हा तुम्हाला अशीच दुरी देत होती. सर्दी बरं वाटते आता.
बघा आता या लोकांना धुरी दिले तरी कशी मस्ती चालली आहे बघा. देऊ का परत धुरी? देऊ का पटकन? उठा उठा, चल ओल देते पटकन, उठा उठा. आता झोपलीत बघा, मस्तपैकी धुरी गेलती आणि आता हे बेडरूम मध्ये ठेवले आता डास पण जायला. झोपा. हा पाहिजेच आहे मग. झोप आता. विक्स लावू का अजून? विक्स लावते म्हणून, दुरी देते म्हणून विक्स लावते म्हणून आहे ना झोपले चादर घेऊन. चला तर आता दक्ष प्रिन्सूला चारले आणि आता झोपायला लागले ती दोघं जण. आणि आता आम्ही दोघं जण जेवायचे आहेत. पण ह्या लोकांना आता झोपले मस्तपैकी. पोरांना दुरी दिली, खोकला जाम झालता, सर्दी झालती, दुरी दिली आता मस्तपैकी. घरात पण दूर 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 झाला आहे. चला तर आता बाय बाय. पोरं झोपवते आता मस्त. आणि आता आम्ही नवरा बायको पण दोघं जेवून झोपू परत. पण आधी पोरांना सर्दी जाम झालती, खोकला जाम झालता ना, त्यामुळे आता दुरी दिली आणि विक्स लावले जरा त्यांच्या तळव्याला वगैरे. आणि आता झोपवलेत, आता झोपतील तेव्हा. चला तर त्यांना झोपवते आता. बाय बाय, गुड नाईट.